जय मित्रांनो, तर ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या मनातील जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील. म्हणजे या 2025च्या भरतीमध्ये ज्या 1733 इतक्या जागा आहेत, तर या जागांमध्ये कशा प्रकारे यावेळेस कॉम्पिटिशन राहू शकते, त्याच्यासोबतच एका जागेसाठी आपल्याला किती मुलं मागे टाकावी लागणार आहे, एससीला किती अर्ज गेलेले आहेत, रेशो कशा प्रकारचा आहे यावेळेसचा, सर्व कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीसाठी हा जिल्हा बेस्ट राहू शकतो, किती टोटल यावेळेस करावी लागणार आहे. त्याच्यासोबतच आता समांतर आरक्षणाबद्दल जर बोलायचं झाल्यास तर महिला प्रवर्ग, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंप, पोलीस पाल्य, होमगार्ड अशा सर्व बाबींबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे जागावाढी, आता जागा वाढतील का, 1733 जागांमध्ये आणखी जागांची वाढ होईल का, त्याच्यावर बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ मी स्पेशल पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे, तर त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून समोर ज्या काही आता पुणेच्या भरतीच्या रिलेटेड जागावाढीच्या असो की मैदानी चाचणीच्या असो, हॉल तिकीटच्या असो, सर्व काही अपडेट आपण आपल्या चॅनलवर अचूकपणे टाकत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण पाहूयात पुणे सिटीला 1733 जागा आहेत. तर आता सर्वात आधी एससी कॅटेगरीच्या यावेळेस जागा किती आहेत? 52 जागा आहेत. तर त्याच्यासाठी अर्ज किती आलेले आहेत? तर 12,996 इतके एससी कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या जागा 52 आहेत आणि त्याच्यासाठी अर्ज आलेले आहेत 12,996 अर्ज गेलेले आहेत. तर याचा एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे यावेळेस? तर 249 इतके अर्ज एका जागेसाठी आलेले आहेत. यावरून आपल्याला समजून येते. आपण समोर सविस्तरपणे पाहूयातच, पण आता एक वेळेस सर्व कॅटेगरीवर नजर फिरून घेऊया. एसटी कॅटेगरीच्या 17 जागा आहेत. तर 3453 इतके अर्ज गेलेले आहेत. तर 3453 इतके अर्ज गेलेले आहेत. एका जागेसाठी 203 अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत. तर त्याच्यानंतर विजय कॅटेगरी 2879 इतके अर्ज गेलेले आहेत. 7 जागा आहेत विजयच्या. 7 जागांसाठी 2879 इतके अर्ज गेलेले आहेत. तर 2879 इतके अर्ज गेलेले आहेत. तर एका जागेसाठी 411 इतके अर्ज या ठिकाणी पुणे सिटीला गेलेले आहेत. एनटीबी ला 8 जागा आहेत. 1953 अर्ज गेलेले आहेत. तर एका जागेला 244 इतके अर्ज गेलेले आहेत. एनटीसी ला 10 जागा आहेत. तर एनटीसी ला 10 जागांसाठी 4213 इतके अर्ज गेलेले आहेत. तर त्याच्यासोबतच आता 421 इतके अर्ज आपल्या एनटीसी कॅटेगरीला एका जागेसाठी गेलेले आहेत. एनटीडी ला आता 7 जागांसाठी 2905 इतके अर्ज गेलेले आहेत. तर एनटीडी 7 जागांसाठी, तर एका जागेसाठी 415 इतके यावेळेस अर्ज गेलेले आहेत. त्याच्यासोबतच आता एसबीसी कॅटेगरीला 5 जागा आहेत. 637 इतके अर्ज गेलेले आहेत. सर्वसाधारणचे आपण सर्वात आधी बघत आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर एसबीसीच्या 5 जागा आहेत. 637 इतके अर्ज गेलेले आहेत. तर एका जागेसाठी 127 इतके अर्ज गेलेले आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचे 132 जागा आहेत. तर 17,553 इतके अर्ज गेलेले आहेत. एका जागेसाठी 132 इतके अर्ज गेलेले आहेत. एससीबीसी कॅटेगरीला 51 जागा आहेत. त्याच्यासाठी 7,776 इतके अर्ज गेलेले आहेत. 152 इतके एका जागेसाठी अर्ज गेलेले आहेत. तर आणि 51 ईडब्ल्यूएस ला पण 51 जागा आहेत. 2450 इतके अर्ज गेलेले आहेत. त्याच्यासाठी 48 फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीला एका जागेसाठी 48 अर्ज गेलेले आहेत. अशा प्रकारचा रेशो आहे यावेळेसचा. ओपनच्या जागा 178 आहे सर्वसाधारणच्या. तर 9,414 इतके अर्ज गेलेले. ईडब्ल्यूएस ला आता जर आपण कॉम्पिटिशन सर्वात कमी कोणाला आपल्याला यामध्ये दिसून येते पुणे सिटीला यावेळेस, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 51 जागा आहे. त्याच्यासाठी 2450 इतके अर्ज गेलेले आहेत आणि 48 एका जागेला 48 अर्ज ईडब्ल्यूएस कॅटेगरीला गेलेले आहेत 51 जागांसाठी. त्याच्यानंतर जर आपण दुसरी कॅटेगरी बघितली तर एसबीसी कॅटेगरी 5 जागा आहेत. एसबीसी कॅटेगरीला 5 जागा आहेत. 637 इतके अर्ज गेलेले आहेत. तर 127 इतके एका जागेला अर्ज गेलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व कॅटेगरी ह्या 100 आपल्या 150च्या समोरच आहेत. बाकीच्या सर्व काही कॅटेगरी. सर्वात जास्त जर कॉम्पिटिशन जर आपण विचार केला यावेळेस पुणे सिटीला रेशोच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर सर्वात जास्त कॉम्पिटिशन आपल्याला एनटीसी कॅटेगरीला 10 जागा आहेत आणि 4213 इतके अर्ज गेलेले आहेत. 421 इतके एका जागेला अर्ज गेलेले आहेत. तर एनटीसी कॅटेगरीला आपल्याला बऱ्यापैकी इथं कॉम्पिटिशन आपल्याला दिसते. एनटीसी कॅटेगरी अशा प्रकारे हा एक प्रकारचा रेशो आहे. आपल्याला एका जागेला किती मुलं मागे टाकावी लागणार आहे यावेळेस
सर्व कॅटेगरीबद्दल आपण बोललेलो आहे. एससी, एसटी, विजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी सर्व कॅटेगरीबद्दल बोललेलो आहे. एका जागेसाठी आपल्याला किती मुलं मागे टाकावी लागणार आहे तर ते पण आपण बघितलं. आता जर बघितलं आता समांतर आरक्षणामध्ये आता बऱ्यापैकी मुलांच्या आता मला कमेंट आल्यात की समांतर आरक्षण म्हणजे काय. समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण वगळून इतर सर्व प्रवर्गांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे समांतर आरक्षणामध्ये महिला येतात, त्याच्यानंतर खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंप, पोलीस, पाल्य, होमगार्ड यांचा समावेश समांतर आरक्षणामध्ये होतो. व सामाजिक आरक्षणामध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा सामाजिक आरक्षणामध्ये समावेश होतो. आतापर्यंत आपण सामाजिक आरक्षण म्हणजे सर्वसाधारण पुरुषांबद्दल आपण रेशो बघितला. आता समांतर आरक्षणाबद्दल बघू. आता एससी कॅटेगरी 4267 इतके समांतर आरक्षणामध्ये आता 4267 यामध्ये भरपूर असे डिवाइड होणार आहे. आता त्याच्यात माजी सैनिक येतील, त्याच्यात महिला येतील, प्रकल्प, भूकंप या सर्वांचा समावेश या समांतर मध्ये 4267 जागांमध्ये या सर्वांचा समावेश होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर एससी कॅटेगरीच्या 4267 इतके अर्ज केलेले आहेत. एसटीचे 1040 इतके अर्ज केलेले आपण समांतर आरक्षण बघत आहे. विजेएचे 870 इतके अर्ज केलेले आहेत. एनटीबीचे 530 इतके अर्ज केलेले आहेत. एनटीसीचे 1511 इतके अर्ज केलेले आहेत. एनटीडीचे 967 इतके अर्ज केलेले आहेत. एसबीसीचे 269 इतके अर्ज केलेले आहेत. ओबीसीचे 5569 इतके अर्ज केलेले आहेत. एससीबीसीचे 3267 इतके अर्ज केलेले आहेत. ईडब्ल्यूएचचे 755 इतके अर्ज केलेले आहेत. तर ओपनचे 2851 इतके अर्ज केलेले आहेत. तर त्यामध्येच आता समांतर आरक्षणामधील प्रकल्पग्रस्ताच्या माहिती आलेली आहे आपल्याकडे. तर प्रकल्पग्रस्ताचे एससी कॅटेगरीचे 210 अर्ज केलेले आहेत. या 4267 आता जे आपण समांतर आरक्षण आहेत ना त्याच्यामधलेच आपण मायनस करून घ्यायचे की हे प्रकल्पग्रस्ताचे अर्ज आहेत. तर एससी कॅटेगरीचे 210 इतके प्रकल्पाचे अर्ज केलेले आहेत. एसटीचे 30 अर्ज केलेले आहेत. व्हीजेएचे 55 अर्ज केलेले आहेत. एनटीबीचे 28 अर्ज केलेले आहेत. एनटीसीचे 158 अर्ज केलेले आहेत. एनटीडीचे 178 अर्ज केलेले आहेत. एसबीसीचे 13 अर्ज केलेले आहेत. ओबीसीचे 675 अर्ज केलेले आहेत. एससीबीसीचे 363 अर्ज केलेले आहेत. ईडब्ल्यूएचचे 90 अर्ज केलेले आहेत आणि ओपनचे 179 अर्ज गेलेले आहेत. अशा प्रकारे ही अर्ज संख्या आहेत. तर यावरून आपल्याला एका जागेसाठी आपल्याला किती मुलांना आपण रेशो बघितला, त्याच्यानंतर प्रकल्पाच्या जागा बघितल्या, समांतर आरक्षणामधील महिला, यामध्ये समांतर आरक्षणामध्ये सर्वांचा समावेश होतो सर्वसाधारण उमेदवार सोडून. त्याच्यानंतर समांतर आरक्षणामध्ये सर्व प्रवर्गांचा यामध्ये समावेश होतो. तर आता प्रकल्पाच्या पण जागा बघितल्या. आता यावरून आपल्याला समजून येते, आपल्याला एक टार्गेटच भेटून गेलेलं असते की आपल्याला किती मुलांना यावेळेस मागे टाकायचं आहे. आता प्रोसेस तर सर्वच बाकी, आपले फक्त आता फॉर्म भरून झालेले आहेत. इतर कोणतीही या भरतीची प्रोसेस झालेली नाही. आता समोर ग्राउंड राहील, त्याच्यानंतर ग्राउंडची मेरिट लागेल, लेखी परीक्षेसाठी पात्रची मेरिट लागेल. तर यामध्ये असं हे कमी कमी होत जाणारच आहे यामध्ये. तर आता आपल्याला यावरून समजून आलं की एका जागेसाठी आपल्याला किती मुलांना मागे टाकावे लागणार आहे. तर हे आपल्याला या अर्जसंख्येवरून आपल्याला समजून आलेलं असेल. तर त्याच्या सोबतच आता सर्वांचा एक प्रश्न असतो की आता कोणी म्हणते मीरा भाईंदरच्या जागा वाढेल का, कोणी म्हणते पुणेच्या जागा वाढेल का, कोणी म्हणते ठाणेच्या जागा वाढेल का, कोणी म्हणते नागपूरच्या जागा वाढेल का. पण आता जर आपण इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण विचार केला तर पुणे सिटीच्या जागा ह्या वाढू शकतात. कारण की नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे. तसं मुंबईला पण झालेलं होतं की मुंबईला आता आपल्याला माहितीच आहे 1062 जागांची वाढ झालेली आहे. तर नक्कीच या भरतीमध्ये 1733 जागांमध्ये पुणे सिटीच्या जागांमध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. जशा काही याबाबतच्या प्रॉपर अपडेट येत राहतील. आता मागच्या भरतीमध्ये किती होतं, आता मागच्या भरतीचा जर आपण विचार केला तर 720 इतक्या 2023च्या भरतीमध्ये पुणे सिटीला जागा होत्या. त्यावेळेस पेपर पण बऱ्यापैकी होता, पण कन्फ्युजन वाला पेपर होताच. पण त्यावेळेस पण आपल्याला बऱ्यापैकी आता पेपर कन्फ्युजन वाला होताच. पण त्यावेळेस जिथं आता मुलं 90 मार्क घेत होते, 90 मार्कांचा जिथं मुलांचा पेपर 90-92चा पेपर येत होता, तिथं 83-84 मार्कांवरच मुलं येऊन टेकलेले होते. पेपर थोडा कन्फ्युजन वाला होता. त्या टाईपचा जर पेपर आला तर तुम्हाला एक फक्त मी सांगून ठेवतो की त्या टाईपचा जर पेपर आला, जागा यावेळेस 2.5 पट आहे आणि जागांमध्ये वाढ पण होऊ शकते. कॉम्पिटिशनला घाबरून जायची गरज नाही. यावेळेस जर आपण त्या टाईपचा जर पेपर आला, तितकं जरी आपण टोटल केली, म्हणजे आता एसबीसीचा असो की एसटीचा असो की एससीचा असो की
ओबीसीचा असो, मागच्या वेळेस जसा काही कट ऑफ लागलेला, मी कट ऑफवर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. सविस्तरपणे मी समजून सांगितलेला आहे. त्याच्यासोबतच आता तितकी जरी आपण टोटल केली मागच्या भरतीमध्ये जशी आपण कट ऑफ लागलेला आहे तितकी जरी टोटल केली, कारण की अडीचपट सध्या जागा 1700 ते 720 जागा होत्या मागच्या वेळेस, तर आता सध्याच अडीचपट जागा शिल्लक आहे जास्तीच्या या भरतीमध्ये. मागच्या वेळेस 2024 मध्ये तर भरतीच निघाली नाही, तर यावेळेस अडीचपट जागा इतक्या शिल्लक आहे, तर नक्कीच या जागांचा आपल्याला फायदा होत असतो आणि जागांमध्ये वाढ पण होऊ शकते. हा प्लस पॉइंट आहे. तर जागांमध्ये वाढ होते, पण अर्ज संख्येत वाढ होते का? अर्ज जितके आहे तितकेच राहणार आहे, पण जागांमध्ये वाढ होऊ शकते. कॉम्पिटिशन बऱ्यापैकी, मेरिट ही नक्कीच खाली येणार आहे, कारण की कॉम्पिटिशन वाटलं गेलेलं आहे. यावेळेस ट्रँगल निर्माण झालेला आहे. आता पुणेला 1733, 2459 याला मुंबईला होत्या, आता त्याच्या 3521 काही जागा झालेल्या आहेत. ठाणेला भरपूर जागा आहेत, चिंचवडला भरपूर जागा आहेत, मीरा भाईंदरला जागा आहेत. कॉम्पिटिशन बऱ्यापैकी वाटले गेलेलं आहे. आता ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये ओबीसीच्या भरपूर अशा जागा आहेत. कॅटेगरी म्हणजे कास्ट भरपूर येतात त्यामध्ये ओबीसी मध्ये, पण जागा पण तशाच प्रमाणे भरपूर अशा जागा आपल्याला ओबीसी कॅटेगरीच्या या 2025च्या भरतीमध्ये दिसून येतात. त्याच्यासोबतच आता फक्त तुम्हाला एकंदरीत जर एक सांगायचं झाल्यास, तर आपण जर आता पुणे सिटीला अर्ज भरलेलाच आहे, तर आपण जर मागच्या 2023च्या भरतीचा जर कट ऑफ आपण डोळ्यासमोर जर ठेवला तर आता 720 जागांमध्ये जर जेवढा कट ऑफ लागला तेवढा जर आपण कट ऑफ टार्गेट जर ठेवला तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. पेपर पॅटर्न जर त्या टाईपचा जर आला तर नक्कीच आपलं सिलेक्शन तितक्या मार्कांवर पण होऊ शकते. कॉम्पिटिशन आता रेशो बघितला, सर्व काही बघितलं आपण. तर आता हा व्हिडिओ मी स्पेशल पुणे सिटीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी बनवलेला होता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पण शेअर करा. ज्यांनी पुणे सिटीला अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. समोर ज्या काही पुणे सिटीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी आता जागावाढीच्या तर येणारच आहे. त्याच्यासोबतच मैदानी चाचणीच्या असो, मैदानी चाचणी पण आता 11च्या नंतर आपली चालू होऊनच जाईल. तर आता तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ज्या काही पुणे सिटीच्या अपडेट येत राहतील तर त्या आम्ही अचूकपणे आपल्या चॅनलवर टाकणारच आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.